इयत्ता 6वी, विषय इतिहास, धडा 11वा, प्राचीन भारत आणि जग. भारत आणि पश्चिमेकडील देश, भाग 1. मुलांनो, आपण भारतातील वेगवेगळ्या प्राचीन संस्कृतींविषयी माहिती घेतली. उदाहरणार्थ हडप्पा संस्कृती, वैदिक संस्कृती, तसंच भारतातील विविध प्राचीन राज्ये, त्यांचे राज्यकर्ते, त्यांचे धार्मिक धोरण, तसेच त्यांचे इतर देशांशी असणारे व्यापारी संबंध आणि त्या व्यापारी संबंधातून संस्कृतीची झालेली देवाणघेवाण आपण पाहिली. आज आपण प्राचीन भारताचे जगातील इतर देशांशी कशा प्रकारचे संबंध होते त्याची माहिती घेणार आहोत. प्राचीन संस्कृतींमधील भारतीय संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती होय. या संस्कृतीतील लोकांनी भारतीय उपखंडाच्या पश्चिमेला असणाऱ्या देशांशी व्यापारी संबंध निर्माण केले होते. म्हणजेच भारतातील वस्तू त्यांच्या देशात व त्यांच्या देशातील वस्तू भारतात आणल्या जात होत्या. उदाहरणार्थ रेशीम, मसाल्याचे पदार्थ, कापड, मातीची नक्षीकाम केलेली भांडी, अशा प्रकारच्या वस्तूंची निर्यात केली जाई. म्हणजेच हडप्पा संस्कृतीपासूनच भारताची इतर देशांशी आर्थिक व सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू होती. तर सांस्कृतिक देवाणघेवाणीमध्ये चालीरीती, परंपरा, विविध कला, भाषा, आहार, वेशभूषा यांचा समावेश होतो. भारतात उगम पावलेल्या बौद्ध धर्माचा प्रसार अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील अनेक देशांमध्ये झाला होता. ज्यावेळी इराणी लोकांचं साम्राज्य भारतात होतं, त्यावेळेसही भारताचा पश्चिमेकडील जगाशी संपर्क वाढला होता. याच काळात ग्रीक इतिहासकारांची भारताबाबत माहिती मिळवण्याची उत्कंठा वाढीस लागली. त्यांनी भारताबद्दल केलेल्या लिखाणातून पश्चिमेकडील लोकांना भारताची ओळख झाली. पुढे ग्रीक सम्राट सिकंदर भारताच्या वायव्येकडील हिंदुकुश पर्वतातील खैबर खिंडीमधून भारतात आला. पुढे हाच खुष्कीचा मार्ग भारत आणि पश्चिमेकडील देशांमधील व्यापारासाठी खुला झाला. ग्रीक लोकांशी आलेल्या व्यापारी संबंधातून अनेक सांस्कृतिक गोष्टींची देवाणघेवाण झाली. त्यातील प्रमुख म्हणजे ग्रीक मूर्तिकला होय. कुशाणांच्या काळात ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला. या शैलीतच गौतम बुद्धांच्या मूर्ती बनविल्या गेल्या. या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गांधार प्रदेशात सापडल्या, म्हणून त्या शैलीस गांधार शैली म्हणतात. या शैलीतील मूर्तींची चेहरेपट्टी किंवा त्यावरील हावभाव, कोरीव काम हे ग्रीक चेहरेपट्टीशी मिळतं जुळतंय. भारताची सुरुवातीच्या काळातील नाणीही ग्रीकांच्या नाण्यांसारखी होती. हे आपण सम्राट सिकंदराची माहिती घेताना पाहिलं.